हो सर. बघा काल आपण पार्टली एक्झम्प्टेड और पार्टली टॅक्सेबल अलाउन्सेस बघत होतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला मी हाऊस रेंट अलाउन्सेस क्लिअर केलं होतं काल. हाऊस रेंट अलाउन्सेस कसा असणार आहे, काय असणार आहे, त्या संदर्भात माहिती मी कालच तुम्हाला दिलेली होती. एकच मिनिट हा. त्याचं क्लिअरिफिकेशन काल मी दिलं होतं की हाऊस रेंट अलाउन्सेस साठी कॅल्क्युलेशन साठी 3 अमाऊंट कॅल्क्युलेट कराव्या लागतात. कोणत्या 3 सांगितलं होतं बघा काल? या ठिकाणी बेसिक पे, बेसिक पे ही सॅलरी झाली. कॅल्क्युलेशन ऑफ एक्झम्प्टेड अमाऊंट ऑफ HRA याचं कॅल्क्युलेशन शिकवलं होतं. त्याच्यामध्ये फर्स्ट मी सांगितलं होतं ऍक्च्युअल HRA रिसिव्ड, जी अमाऊंट असेल ती फर्स्ट अमाऊंट. त्याच्यानंतर रेंट पेड मायनस 10% ऑफ सॅलरी. रेंट पेड मायनस इथं कंसात लिहिले 10% ऑफ सॅलरी ही सेकंड अमाऊंट. आणि नंबर थर्ड 40 और 50% ऑफ सॅलरी ही थर्ड अमाऊंट. विच एव्हर इज लेस, यापैकी जी कमी असेल ती या ठिकाणी कॅल्क्युलेशन साठी घ्यायची, असं मी तुम्हाला काल सांगितलं होतं. आणि याच्यासाठी मग मी तुम्हाला म्हटलं तर सॅलरीची डेफिनेशन काय आहे, तर सॅलरीची 3 आयटम वाली डेफिनेशन कोणती? बघा या ठिकाणी सॅलरीची डेफिनेशन केलेली, सॅलरी इज इक्वल टू बेसिक पे प्लस DA इंटू ब्रॅकेट रिटायरमेंट बेनिफिट ऑब्लिक पर्सेंटेज प्लस कमिशन इंटू ब्रॅकेट पर्सेंटेज. आणि असं सांगितलं होतं की सॅलरीच्या 40% घेण्याचा क्रायटेरिया काय आहे आणि 50% घेण्याचा क्रायटेरिया काय आहे. काय सांगितलं होतं सॅलरीच्या 40% घेण्याचा क्रायटेरिया? म्हणजे सॅलरीचे 40% मेट्रो, मेगा सिटी असतील, मेट्रो सिटी असतील. मेट्रो सिटी कोणकोणत्या शहरामध्ये आहेत? दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई ह्या शहरामध्ये आहेत. तर ही शहर 4 शहरामध्ये तो एम्प्लॉई असेल तर 50% घ्यायचं असं सांगितलं त्या ठिकाणी. आणि अदर दॅन मेट्रो सिटी म्हणजे याच्यापेक्षा दुसऱ्या शहरांमध्ये असेल भारतातले कोणत्या, तर 40% व्हॅल्युएशन घ्यायचं असं सांगितलं होतं. आता या ठिकाणी एक नोट आहे, ती नोट फक्त तेवढी लक्षात ठेवायची. इफ एम्प्लॉई लिव्ज किंवा स्टे इन ओन हाऊस, जर एम्प्लॉई त्याच्या स्वतःच्या घरात राहत असेल, पहा एम्प्लॉई स्वतःच्या घरात राहत असेल, और रेंट पेड इज नॉट गिवन देअर फोर, किंवा तो घरात राहतोय परंतु रेंट पेड करत नाही, देअर फोर दिस डिडक्शन इज नॉट ऍप्लिकेबल. म्हणजे हे HRA चं डिडक्शन आहे ते नॉट ऍप्लिकेबल आहे. इट्स मीन्स द हाऊस रेंट अलाउन्स इज टोटली टॅक्सेबल. जर त्या अशा वेळेस हाऊस रेंट अलाउन्सेस काय असणार आहे, टोटली टॅक्सेबल असणार आहे. ही IMP नोट आहे, तेवढी एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर स्पेसिफिक किंवा नोटिफाईड स्पेशल अलाउन्सेस. आता हे स्पेशल अलाउन्सेस आहेत, हे कोणकोणते आहेत तर ते पाहायचंय. आता या स्पेशल अलाउन्सेस मध्ये 4-5 अलाउन्सेस आहेत की जे जनरली आपल्याला कॅल्क्युलेशनला येणार आहेत. पण जर समजा तुम्ही धिस अलाउन्स एक्झम्पशन इज नॉट ऍप्लिकेबल, हे स्पेशल अलाउन्स साठी एक्झम्पशन ऍप्लिकेबल नसणार आहे. जर समजा तुम्ही न्यू टॅक्स रिझिम अंडर सेक्शन 115 जर ऍप्लिकेबल करत असाल टॅक्सेशनसाठी म्हणजे टॅक्स लॅबिलिटीसाठी, तर हे अलाउन्सेस नसणार. आणि नसेल करत तर हे अलाउन्सेस ऍप्लिकेबल आहेत. मग आता हे अलाउन्सेस कोणकोणते आहेत ते पहिल्यांदा आपल्याला पाहायचं आहे. तर ते अलाउन्सेस कोणकोणते आहेत तिकडे जाऊया. पहा या ठिकाणी हे 7 अलाउन्सेस आहेत की जे स्पेशल अलाउन्सेस म्हणून आपण समजूया. सर्वांना दिसतंय? ओके, सर्वांना दिसते स्क्रीन? हो हो सर. सर. ओके, एकच मिनिट हा. बघा त्याच्यामध्ये फर्स्ट आहे तो म्हणजे चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स. चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स म्हणजे काय, मुलांच्या शिक्षणासाठी मिळणारा भत्ता. आता हा चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स जो आहे तो एक्झम्प्टेड आहे. म्हणजे उदाहरणार्थ आता तुम्हाला जर तुम्हाला असं सांगितलं की चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स, बघा चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स 10,000 रुपये भेटतोय महिन्याला. एवढा शक्यतो भेटत नाही, 10,000 नको, 1,000 रुपये भेटतो असं लिहूया. एकच मिनिट हा, एकच मिनिट.
₹1000 भेटतो महिन्याला असं गृहीत धरूया. तर तुम्हाला किती मुलं आहेत याच्यावर ते डिपेंड असतं. ₹1000 भेटत असेल महिन्याला पर मंथ बेसिसवर, तर याच्यासाठी एक्झम्पशन कंपल्सरी ₹100 आहे. किती रुपये? कंपल्सरी ₹100 एका मुलासाठी. जास्तीत जास्त 2 मुलं. तेच त्यांनी सांगितले, द अमाऊंट एक्झम्प्टेड इज लिमिट टू 100 पर मंथ. लक्षात राहू द्या, पर मंथ सुद्धा म्हटलेले, 100 पर मंथ पर चाइल्ड. प्रत्येक मुलासाठी ₹100 एक्झम्प्टेड आहे. अप टू मॅक्झिमम ऑफ 2 चिल्ड्रन. जास्तीत जास्त किती मुलांपर्यंत? 2 मुलांपर्यंत. म्हणजे ₹1000 जर 3 मुलांना भेटत असतील, तर आपण कसं एक्झम्पशन देणार आहोत? म्हणजे उदाहरणार्थ ₹1000 3 मुलांना भेटले, तर 1000तनं आपण एक्झम्पशन वजा कसं करणार? 2 मुलांचंच करणार. म्हणजे ₹1000 आउटरला लिहिणार आणि त्यातले लेस एक्झम्पशन म्हणणार 100 गुणुले 2 आणि महिने किती? 12. 200 गुणुले 12 ₹2400 होतात. तर ₹2400 एक्झम्प्टेड. म्हणजे आता हे जास्त कमी अमाऊंट पडली, पण अमाऊंट नेहमी जास्तच असते. तर एवढंच फक्त लक्षात ठेवा की हा अलाउन्स तुम्हाला खूप इम्पॉर्टंट असणार आहे. IMP असणार आहे. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये भेटणार आहे. स्पेशल अलाउन्स आहे. त्याचप्रमाणे हॉस्टेल एक्सपेंडिचर अलाउन्स, म्हणजे मुलं तुमची शिकतायत आणि ती हॉस्टेलमध्ये राहतायत बाहेर, तर त्यांच्यासाठी तुम्हाला हॉस्टेलचा खर्च पेड करावा लागतो. तर तो अलाउन्स सुद्धा या ठिकाणी भेटतो. तर त्यांनी काय म्हटलं? एनी अलाउन्स ग्रँटेड टू अँड एम्प्लॉय टू मीट द हॉस्टेल एक्सपेंडिचर on his children is exempt from tax to the extent of ₹300 per month per child up to a maximum of 2 children. बघा, सेम आहे, एज्युकेशन अलाउन्स सारखंच आहे, परंतु अमाऊंट चेंज होती. अमाऊंट इथे ₹100 होती, इथे त्यांनी सांगितली 300 पर मंथ. प्रत्येक महिन्याला ₹300 पर चाइल्ड अप टू अ मॅक्झिमम ऑफ 2 चिल्ड्रन. 2 मुलांपर्यंत असणार आहे ही एक्झम्प्टेड अमाऊंट. म्हणजेच काय की तुम्हाला एक्झम्पशन ₹300 पर मंथ आहे, पर मंथ, जास्तीत जास्त 2 मुलांसाठी, बरोबर, प्रत्येक महिन्याला. आणि इकडे चिल्ड्रन एज्युकेशनचे किती? ₹100 पर मंथ आहे, जास्तीत जास्त किती मुलांसाठी? 2 चिल्ड्रन साठी जास्तीत जास्त. तर हा दोघींमध्ये फरक आहे, हे लक्षात राहून द्या. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट अलाउन्स. आता हा ट्रान्सपोर्ट अलाउन्स जो आहे फॉर नॉन हँडिकॅप पर्सन. हँडिकॅप म्हणजे काय, कोण सांगू शकते? अपंग. अपंगत्व. बरोबर, हँडिकॅप म्हणजे काय? अपंगत. आणि नॉन हँडिकॅप म्हणजे काय? अपंग नसण्याला, म्हणजे एबल पर्सन, म्हणजे जो हँडिकॅप नाही, अशासाठी दिस एक्झम्पशन इज नॉट अवेलेबल. आता हे एक्झम्पशन अवेलेबल नाही. कधीपासून? विथ इफेक्ट फ्रॉम द असेसमेंट इयर 1920. असेसमेंट इयर 2019-20 पासून अलाउड नाही. बट इन केस ऑफ द एम्प्लॉई who is blind or orthopedically handicapped. म्हणजेच काय? एखादा अंध व्यक्ती आहे किंवा शारीरिक दृष्ट्या काय आहे? अपंग आहे. द अमाऊंट इज एक्झम्प्टेड अप टू ₹3200 पर मंथ. जर त्याला ट्रान्सपोर्ट अलाउन्स भेटत असेल आणि जर तो चांगला व्यक्ती असेल, म्हणजे हँडिकॅप नसेल, तर त्याला एक्झम्पशन नाही. परंतु जर हँडिकॅप असेल तर त्याला एक्झम्पशन आहे. आणि एक्झम्पशन किती आहे? ₹3200 पर मंथ एक्झम्पशन आहे, बरोबर. नेक्स्ट, ट्रायबल एरिया और काय? WEF ना. हो सर. याचा अर्थ होतो विथ इफेक्ट फ्रॉम, म्हणजे इथपासून. कधीपासून? तर 2019-20 या वर्षापासून. विथ इफेक्ट फ्रॉम म्हणजे ह्या वर्षापासून हे ऍप्लिकेबल आहे. विथ इफेक्ट फ्रॉम त्याचा शॉर्ट लॉंग फॉर्म होते, विथ इफेक्ट फ्रॉम, WEF असा त्याचा. आणि AY म्हणजे काय, कोण सांगतंय? असेसमेंट इयर. असेसमेंट इयर त्यांनी शॉर्ट फॉर्म वापरलाय. पुढे पहा, ट्रायबल एरिया और शेड्यूल एरिया अलाउन्सेस. तर आता ट्रायबल एरिया म्हणजे कोणता? की आपण त्याला अति संवेदनशील किंवा दहशतवादी किंवा नक्षलवादी भाग म्हणतो, बरोबर. की ज्या ठिकाणी काही कर्मचारी काम करत असतात कंपनीच्या वतीने, सरकारच्या वतीने, बरोबर. तर त्यांना हा अलाउन्सेस भेटतो. तर हा जो अलाउन्सेस आहे तो आहे ₹200 पर मंथ एक्झम्प्ट फ्रॉम टॅक्स.
मी तुम्हाला एक सजेशन असं देणार आहे की हा स्पेशल अलाउन्सेस आहेत ना, हे सर्वांनी लिहून काढा. हे सर्वांनी हा चार्ट काय करा, लिहून काढा स्वतःच्या वहीमध्ये. कारण की मी तुम्हाला विचारेल, प्रॉब्लेम आता आपले 1-2-3 लेक्चर मध्ये सुरू होणार आहेत. तर त्यामुळे हा तुम्हाला खूप महत्वाचा आहे. तर हा ट्रायबल एरिया किंवा शेड्यूल एरिया जो अलाउन्स आहे तो ₹200 पर मंथ काय आहे, एक्झम्प्टेड आहे. त्याच्यानंतर अलाउन्स फ्रॉम ट्रान्सपोर्ट एम्प्लॉईज इन वर्किंग इन ट्रान्सपोर्ट सिस्टीम, म्हणजे ट्रान्सपोर्ट अलाउन्स जर असेल वर्किंग इन ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये, तर 70% ऑफ सच अलाउन्स, म्हणजे 70% त्या अलाउन्सच्या, किंवा ₹10,000 पर मंथ, म्हणजे जे ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये काम करतात अशांना ₹10,000 पर मंथ, या दोन पैकी जे अमाऊंट कमी असेल, म्हणजे तुम्हाला जर समजा ₹1,00,000 हा अलाउन्स भेटतोय महिन्याला ट्रान्सपोर्ट अलाउन्स, तर याच्या 70% म्हणजे किती, 70,000 रुपये, किंवा ₹10,000 पर मंथ, बरोबर. वर्षाला, आता थोडक्यात आता मला असं सांगायचंय, एकच मिनिट, थोडस मी उदाहरण चेंज करतो, की तुम्हाला काय आहे, ₹20,000 महिन्याला अलाउन्स भेटतोय, बरोबर. ₹20,000 महिन्याला अलाउन्स भेटतोय पर मंथ, तर त्याच्या 70%, 20,000च्या 70% म्हणजे ₹14,000 ही एक्झम्प्टेड अमाऊंट म्हणून घ्यायची, किंवा ₹10,000, या दोन पैकी जी कमी असेल, 14 घेणार का 10 घेणार मग तुम्ही? 10,000. 10,000 एक्झम्प्टेड म्हणून घेणार. तर असा हा ट्रान्सपोर्ट अलाउन्स असणार आहे ट्रान्सपोर्ट एम्प्लॉई साठी. त्याच्यानंतर अंडरग्राउंड अलाउन्स आहे. अंडरग्राउंड अलाउन्स म्हणजे खाणीमध्ये, जमिनीच्या खाली काम करणारे जे व्यक्ती आहेत त्यांना हा अलाउन्स भेटतो. तर अंडरग्राउंड अलाउन्स इज ग्रँटेड टू अन एम्प्लॉई हु इज वर्किंग इन अंडरग्राउंड, म्हणजे जमिनीच्या खाली अंडरग्राउंड मध्ये, कोल माइन मध्ये वगैरे, म्हणजे कोळशाच्या खाणीमध्ये वगैरे काम करतात अशांना हा अलाउन्स भेटतो. तर याच्यासाठी एक्झम्पशन किती आहे, इज लिमिट ₹800 पर मंथ, ₹800 पर मंथ एक्झम्पशन आहे, ₹800 पर मंथ. आणि नंबर लास्ट आहे कॉम्पेन्सेटरी फील्ड एरिया अलाउन्स. तर फील्ड वर्क वर जे असतात त्यांना, तर त्याला एक्झम्पशन टू द एक्सटेंट ऑफ ₹2,600 पर मंथ, ₹2,600 पर मंथ काय आहे एक्झम्पशन असणार आहे. तर हे एक एक्झम्पशन आहे. आणि हे झालं स्पेशल अलाउन्स पार्ट फर्स्ट. मी काय सांगितलं तुम्हाला, याच्यामध्ये मी तुम्हाला एक स्पेशल अलाउन्स पार्ट फर्स्ट आहे, एकच मिनिट, जर असं मागच्या पेजवर जाऊन दाखवतो. इथं पण त्यांनी दिलेलं नाही, असू द्या, इथं येईल. आता स्पेशल अलाउन्स डिपेंडेड, म्हणजे स्पेशल अलाउन्सेस आहेत परंतु त्यांचं एक्झम्पशन, आता हे कसं फिक्स सांगितले त्यांनी की ₹800 पर मंथ एक्झम्पशन घ्या, ₹2,600 पर मंथ एक्झम्पशन घ्या. हे काय एक्झम्पशन काय सांगितले, फिक्स सांगितले. अलाउन्स किती का भेटाना, एक्झम्पशन फिक्स आहे. परंतु अशा अलाउन्सेस आहेत स्पेशल अलाउन्सेस की ज्यांचं एक्झम्पशन फिक्स नाहीये. म्हणजे थोडक्यात काय, ते एक्झम्पशन डिपेंड आहे अपॉन ऑन ऍक्च्युअल एक्सपेंडिचर, तुम्ही किती खर्च केला त्या खर्चावर ते एक्झम्पशन डिपेंड आहे. मग त्यांनी असं सांगितले, स्पेशल अलाउन्स एक्झिक्युटिव्हली टू बी इन्कर्ड इन द परफॉर्मन्स ऑफ ड्युटीज ऑन हिज ऑफिस एक्सपेन्स एक्झम्पशन डिपेंड अपॉन ऍक्च्युअल एक्सपेन्सेस बाय द एम्प्लॉई. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर याच्यामध्ये त्यांचं एक्झम्पशन कसं कॅल्क्युलेट केलं जातं, द अमाऊंट ऑफ द अलाउन्स रिसिव्ड, म्हणजे जे अमाऊंट भेटली अलाउन्सची ती रिसिव्ड, किंवा द अमाऊंट युटिलाइज ऑफ स्पेसिफिक पर्पज फॉर अलाउन्स इज गिवन विच एव्हर इज लोअर. तर एक्झम्पशन इज अलाउड ऑन द ऑफर साइड बेसिस इन द केस ऑफ फॉलोइंग अलाउन्सेस. आता हे अजून समजून सांगण्यासाठी काय करतो मी, की फॉर एक्झाम्पल तुम्हाला ट्रॅव्हलिंग अलाउन्स भेटला, काय भेटलाय, ट्रॅव्हलिंग अलाउन्स, हा फर्स्ट अलाउन्स आहे, त्याच आपण समजून घेऊया. तर ट्रॅव्हलिंग अलाउन्स पहा, या ठिकाणी तुम्हाला ₹1,000 भेटलेला आहे पर मंथ. पर मंथ असू शकतो, काही असू शकतो, ₹1,000 भेटला. तर हा ट्रॅव्हलिंग अलाउन्स कशासाठी, तुम्ही ऑफिसच्या कामासाठी ट्रॅव्हल करताय आणि ऑफिस ड्युटी आहे तुमची, त्याच्यासाठी ट्रॅव्हल करताय, त्याच्यासाठी हा अलाउन्स दिला जातो. पण तुम्ही ट्रॅव्हल करत असताना तुम्हाला ऑफिस ड्युटीसाठी
ऑफिस ड्युटीसाठी 1000 रुपयापैकी 800 रुपयेच खर्च आला. 800 रुपयेच काय झाला, तुम्ही अलाउन्स स्पेंड केला ऑफिस ड्युटीसाठी, स्पेंट अमाऊंट आहे. एकच मिनिट. स्पेंट अमाऊंट आहे 800 रुपये. तर तुमचा खर्च न झालेले अमाऊंट किती आहे? 1000 रुपये पेटी 800 खर्च झाले, न झालेली 200 रुपये. 200 रुपये. व्हेरी गुड, 200 रुपये आहे. तर आता याच्यामध्ये टॅक्सेबल अमाऊंट कोणती घ्यायची, तर एक्झम्प्टेड अमाऊंट कोणती घ्यायची, तर तुम्ही ऑफिससाठी म्हणजे ड्युटीसाठी तुमच्या जेवढा खर्च केला त्याच्यावर तुम्हाला टॅक्स नाही, म्हणजे हा काय असणार आहे, एक्झम्प्टेड असणार आहे. पण हे 200 रुपये जे तुम्ही बचत केलेली आहे, हा तुमचा इन्कम झाला. तुम्ही काय परत कंपनीला निघून देणार नाही. तुम्हाला भेटला अलाउन्स, हा वाचवला तुम्ही, हा तुमच्या सॅलरीमध्ये इन्क्लूड झाला, हा इन्कम झाला, याच्यावर टॅक्स तुम्हाला पेड करावा लागेल. हा काय असणार आहे, टॅक्सेबल असणार आहे. असेच बरेचसे अलाउन्स आहेत. ते अलाउन्सेस कोणते ते पाहायचंय. तर त्याच्यामध्ये फर्स्ट त्यांनी दिलेले ट्रॅव्हलिंग अलाउन्स. एनी अलाउन्स बाय व्हॉट एव्हर नेम कॉल्ड, म्हणजे आता कोणत्याही नावाने तो कॉल्ड केला जाऊ शकतो, कोणत्याही नावाने ओळखलं जाऊ शकतं. ग्रँटेड टू मीट द कॉस्ट ऑफ ट्रॅव्हल ऑन टूर ऑर ऑन ट्रान्सफर, म्हणजे तो ट्रॅव्हल टूर किंवा ट्रान्सफर साठी जर भेटलेला असेल तर तो अलाउन्स काय, जो ऑफिससाठी खर्च झालेला आहे तेवढाच टॅक्सेबल आहे, तेवढाच एक्झम्प्टेड आहे. बाकीचं सगळं काय असेल, टॅक्सेबल असेल. त्याच्यानंतर डेली अलाउन्सेस. तर एनी अलाउन्स व्हॉट एव्हर ग्रँटेड ऑन टूर ऑर फॉर द पिरियड ऑफ जर्नी in connection with the transfer to meet the ordinary daily charges incurred by any employee. म्हणजे आता हा डेली अलाउन्स सुद्धा ऑफिस ड्युटीसाठी जेवढा वापरलेला असेल ना तेवढा काय असणार आहे, एक्झम्प्टेड असणार आहे. बाकीचा काय असणार आहे, टॅक्सेबल असणार आहे. हेल्पर अलाउन्स. आता हा अलाउन्स कशासाठी भेटतो, की हेल्पर तुम्हाला जर पाहिजे असेल तर तो हेल्परचे पैसे, म्हणजे त्या हेल्परला त्याचं रेम्युनरेशन द्यावं लागतं, म्हणजे एक्सपेंडिचर ऑन हेल्पर मीट करण्यासाठी हा अलाउन्स भेटतो. तर हा अलाउन्स तुम्ही जर हेल्पर जर खरोखरच ठेवलेला असेल, म्हणजे तुमच्या हाताखाली काम करणारा माणूस जर खरोखरच तुमच्याकडे असेल, त्याला तुम्ही उदाहरणार्थ असं समजूया की तुम्ही हेल्पर ठेवलेला आहे आणि त्याला 1000 रुपये देताय आणि तुम्हाला हा अलाउन्स भेटतोय 1200 रुपये किंवा 1500 भेटतो असं समजूया. तर या 1500 पैकी एक्झम्प्टेड किती असतील आणि टॅक्सेबल किती असतील? 1000 एक्झम्प्टेड 1000 एक्झम्प्टेड आणि 500 रुपये काय असतील, टॅक्सेबल असतील. व्हेरी गुड. हा, अगदी बरोबर, व्हेरी गुड. हेच फक्त लक्षात ठेवायचे प्रत्येक अलाउन्सेसच्या बाबतीत. या रिसर्च अलाउन्सेस, द अलाउन्सेस ग्रँटेड टू इनकरेजिंग द अकॅडमिक रिसर्च. म्हणजे काय होतं की रिसर्च करावा, रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी एम्प्लॉईने प्रोत्साहन घ्यावं किंवा प्रेरित व्हावं, याच्यासाठी हा अलाउन्सेस भेटतो. आणि रिसर्च जर एम्प्लॉईने केला, म्हणजे रिसर्च केला आणि रिसर्च करण्यासाठी त्याला एक 5000 रुपये खर्च आला आणि त्याला रिसर्च अलाउन्स भेटतोय 8000 रुपये. तर अशा वेळेस त्याने रिसर्च साठी स्पेंड केलेली अमाऊंट किती, 5000 रुपये. 5000 रुपये काय असेल, एक्झम्प्टेड. आणि 3000 रुपये काय असणार आहे, टॅक्सेबल. टॅक्सेबल असणार. तेच युनिफॉर्म अलाउन्सच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. युनिफॉर्म साठी जे एक्सपेंडिचर आहे त्याच्यासाठी हा अलाउन्स भेटतो. जो अलाउन्स युनिफॉर्मवर, जो खर्च युनिफॉर्मवर होतो तेवढा खर्च एक्झम्प्टेड आणि जेवढा शिल्लक राहतो तेवढा काय असणार आहे, टॅक्सेबल. कन्व्हिनियन्स अलाउन्स, हा अलाउन्स कशासाठी भेटतो, दिस अलाउन्स इज गिवन बाय द एम्प्लॉयर टू मीट, म्हणजे खर्च, कन्व्हिनियन्स एक्सपेन्सेस ऑफ द एम्प्लॉय, येण्या जाण्याचा. दिस इज नॉट टॅक्सेड ऑन जनरल प्रिअझम्पशन. तर तो टॅक्सेबल नाहीये. एकच मिनिट, मला थोडस हे करू द्या. मग याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की एक बघा, that the amount must be house spent by the employee on convenience. कन्व्हिनियन्स अलाउन्स वर, कन्व्हिनियन्स साठी त्याने अमाऊंट स्पेंड केली पाहिजे. यूज फॉर ऑफिस पर्पज, ऑफिस पर्पज साठी जर तो येत जात असेल तर ती जी अमाऊंट असेल ती एक्झम्प्टेड असणार आहे. आणि अनस्पेंड, जी खर्च न केलेली अमाऊंट असणार आहे ती असणार आहे टॅक्सेड, म्हणजेच काय, टॅक्सेबल असणार आहे. त्याच्यानंतर वॉशिंग अलाउन्स आहे.
हा अलाउन्स सुद्धा सेम. ऍक्च्युली जेवढे एक्सपेन्सेस आहे तेवढे एक्सपेन्सेस काय असणार आहेत, एक्झम्प्टेड वॉशिंग साठीचे. राहिलेला जो अलाउन्स असेल तो टॅक्सेबल. त्याच्यानंतर कॉम्पेन्सेंट्री अलाउन्स, यालाच हेल्पर असं देखील म्हटलं जातं. याचं सेम तसंच आहे की ऍक्च्युअल एक्सपेंडिचर एक्झम्प्टेड, राहिलेले सगळे टॅक्सेबल असणार आहेत. तर हे झालं सगळं अलाउन्सेसच्या बाबतीत. आता मला सर तुम्हाला त्या अमाऊंट काय माहिती पडते की ते तेवढ्याच असं? अमाऊंट काय म्हटली धनश्री? त्या 8,000 होते ते 5,000 ते अमाऊंट होती, कसं काय माहिती पडेल? हो, कसं काय माहिती पडेल, बरोबर ना. हे तुम्हाला सगळं प्रॉब्लेम मध्ये दिलेलं असतं की अलाउन्स किती दिलाय तुम्हाला आणि तुम्ही खर्च किती केलाय त्यापैकी, ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेल्या असतात. मग तो प्रायव्हेट पर्पज साठी केलाय का ऑफिशियल पर्पज साठी खर्च केलाय हे सगळं दिलेलं असतं. त्याच्यावरून आपल्याला समजतं लगेच. हो. ओके, चला. परक्युजिट्स म्हणजे काय? सोयी सुविधा किंवा पर्क्स देखील असं त्याला म्हटलं जातं. पर्क म्हणजे कॅडबरी वगैरे समजून जायचं नाही त्या ठिकाणी, चॉकलेट. तर हा काय आहे? सोयी सुविधा. आता हा अलाउन्स इन टर्म्स ऑफ मनी म्हणजे पैशाच्या स्वरूपात दिला जातो, बरोबर. तुम्हाला डायरेक्ट पैसेच दिले जातात. हाऊस रेंट अलाउन्स पैसे दिले जातात, एज्युकेशन अलाउन्स पैसे दिले जातात, बरोबर. पगारात ऍड करत जातात ते. पण इथं पैसे नसतात. हे पर्क्युजिट्स काय असतात? सोयी सुविधा. म्हणजे तुम्हाला घर राहायला दिले, तुम्हाला घराचं भाडं द्यायचं आधी हाऊस रेंट अलाउन्स, आता नाही. घर दिले तुम्ही त्या ठिकाणी राहा, म्हणजे तुम्हाला भाडं देता येणार नाही. म्हणजे काय? सोय आहे तुम्हाला दिलेली. तुम्हाला मोटर कार दिली, कारने येणं जाणं. तुम्ही जर बसने येत जात असाल तर तुम्हाला बसचे पैसे दिले जायचे, ट्रॅव्हलिंग अलाउन्स. पण आता तसं नाही, डायरेक्ट कार दिलेली. म्हणजे तुम्हाला काय झालेले? सोय उपलब्ध करून दिलेली. तर ह्या सोयी सुविधा ज्या आहेत, पर्क्युजिट्स आहेत, हा सुद्धा सॅलरीचा भाग असतो. म्हणजे सर तुम्हाला घर राहायला दिलं समजा, तर तुम्ही जर भाड्याने राहिला तर तुम्हाला काय भरावं लागायचं? पैसे भरावं लागायचे घरामध्ये. पण आता कंपनीच्या मालकीचं घर आहे, पैसे भरण्याची गरज आहे का कुठं भाड्याचे? नाही. तर हे घर जे आहे ते तुमचं पैसे वाचवतंय कंपनीने दिल्यामुळे भाड्याचे, तर ते तुमच्या सॅलरीचा भाग आहे. मग याचं टॅक्सेशन कसं करायचं ते आपल्याला पाहायचं आहे. तर त्याच्यामध्ये पर्क्युजिट्स इज डिफाइंड ॲज एनी कॅज्युअल इम्युलमेंट्स. म्हणजे आता हे कसं काय म्हणता येईल त्याला? एनी कॅज्युअल इम्युलमेंट्स किंवा फी or profit attached to an office or position in addition to salary or wages. Perquisites can be in cash. आता हे कॅश मध्ये सुद्धा असू शकतं or in kind मध्ये सुद्धा असू शकतं. Thus, perquisites are casual emoluments and privileges attached on to an office. Casual emoluments म्हणजे काय? तुम्ही तुमच्या वैयक्तिक वापरासाठी सुद्धा काही तुम्हाला वस्तू दिलेल्या, लॅपटॉप दिलाय, कार दिलीये, गार्डियन दिलेल्या बागकाम करणारा वगैरे, हे पर्क्युजिट्स आहेत. ऑल पर्क्युजिट्स आर नॉट टॅक्सेबल. सगळेच पर्क्युजिट्स काय टॅक्सेबल नसतात. दे आर टॅक्सेबल सब्जेक्ट टू अ सर्टन एक्झम्पशन. सगळेच पर्क्युजिट टॅक्सेबल नाहीत आणि सगळेच एक्झम्प्शन नाहीत. काही जणांना एक्झम्पशन आहे. एक्झम्पशन म्हणजे वजावटी आहेत सर्टन लिमिट पर्यंत, ॲज प्रोव्हाइड द ऍक्ट ऑफ इन्कम टॅक्स रूल. आणि हे कशाने सांगितलं? इन्कम टॅक्स रूलने सांगितलेलं आहे. द इन्कम टॅक्स ऍक्ट हॅज गिवन इन्क्लुझिव्ह डेफिनेशन ऑफ द पर्क्युजिट्स विच इज गिवन बिलो. आता ह्याची डेफिनेशन दिले, कोणत्या सेक्शन मध्ये दिले? सेक्शन 17(2). थोडस लक्षात राहू द्या एमसीक्यू साठी. हे सेक्शन का लक्षात ठेवा म्हणतो? कारण की तुमची परीक्षा आता प्रॅक्टिकल प्रॉब्लेमवर होणार नाही. कशावर होणार आहे? एमसीक्यू वर होणार आहे. द व्हॅल्यू ऑफ रेंट फ्री अकोमोडेशन. बघा पर्क्युजिट्स म्हणजे काय काय येणार आहे त्याच्यामध्ये त्यांना. द व्हॅल्यू ऑफ रेंट फ्री अकोमोडेशन प्रोव्हाइडेड टू असेसी. असेसी म्हणजे कोण? टॅक्स पेयर, म्हणजे जो टॅक्स पेड करणार आहे. असेसी हा आपला एम्प्लॉई असतो. आपला कोण असतो? एम्प्लॉई असतो. बाय हिज एम्प्लॉयर. त्याला रेंट फ्री म्हणजे घर दिलेलं आहे राहण्यासाठी त्याच्या एम्प्लॉयर म्हणजे कोण? मालक किंवा कंपनी म्हणू आपण त्याला, मालकाने. तर हे पर्क्युजिट्स आहे. द व्हॅल्यू ऑफ एनी कन्सेशनल इन द
इन द मॅटर ऑफ रेंट रिपेक्टिंग एनी अकोमोडेशन प्रोव्हाइडिंग टू असेसी बाय एम्प्लॉयर. म्हणजे आता रेंटवर जर समजा कंपनीत, आता ह्याच्यामध्ये घर देत असताना दोन ऑप्शन असतात. एक तर कंपनीच्या स्वतःच्या मालकीचं घर असतं, किंवा कंपनी काय करते, दुसऱ्याकडून घर काय घेते, भाड्याने घेते आणि कर्मचाऱ्याला वापरायला देते, मालकीचं नसेल तर. तर ती ही कन्सेप्ट आहे नंबर 2ची. तर कंपनीच्या मालकीचं इकडं भाड्याने घर असेल तर. त्याच्यानंतर द व्हॅल्यू ऑफ बेनिफिट ऑर ॲम्युनिटी ग्रँटेड ऑर प्रोव्हाइडेड फ्री ऑफ कॉस्ट ऑर अँड कन्सेशनल रेट इफ एनी ऑफ द फॉलोइंग. म्हणजे अजून कोणती सुविधा दिली असेल फ्री किंवा कन्सेशनल रेटमध्ये, तर त्या कोणत्या खालीलपैकी बाय कंपनी ऑन एम्प्लॉई हु इज डायरेक्ट फॉर देअरफॉर. आता हे नेमकं काय सांगितले त्यांनी तेच कळलं नाही मला. बाय कंपनी टू an employee being person who has substantial interest in the company. आता हे जे आहे ते थोडक्यात काय डायरेक्टरसाठी किंवा यांच्यासाठी काही सुविधा आहेत ज्या कंपनीने दिलेल्या आहेत, तर त्या दिलेल्या आहेत. आणि जर त्यांनी इन्कम फ्रॉम हेडमध्ये 50,000पेक्षा जास्त अमाऊंट जर दिलेली असेल सॅलरीच्या हेडमध्ये, तर ती सुद्धा टॅक्सेबल असणार आहे. थोडंसं त्याच्याविषयी मला बघावं लागेल नेमकं काय ते. त्याच्यानंतर एनी सम पेड बाय द एम्प्लॉयर. बघा, एनी सम म्हणजे काय, अमाऊंट पेड केली एम्प्लॉयरनी इन रिस्पेक्ट ऑफ एनी ऑब्लिगेशन विच बट फॉर सच पेमेंट वुड हॅव बीन पेएबल बाय द असेसी. म्हणजे असेसीने पैसे पेड करायला पाहिजे होते, पण त्यांनी, म्हणजे असेसी म्हणजे एम्प्लॉई, कर्मचाऱ्यांनी पैसे पेड करायला पाहिजे होते त्या सुविधा वापरल्यामुळे, पण ते पैसे कुणी पेड केलेत, एम्प्लॉयरने पेड केलेले. तर अशा वेळेस ते असेसी म्हणजे एम्प्लॉईची काय आहे, सॅलरी आहे. मग असं कोणतं, वॉटर बिल असेल, लाईट बिल असेल, गॅसचं बिल असतं, बरोबर ना, हे आपण स्वतः कर्मचारी वापरतो आणि त्यांनी ते पेड करायला पाहिजे, पण त्याच्या वतीने जर कंपनीने पेड केलं तर ते परक्युजिट्स आहेत. आणि त्याच्यानंतर एनी सम पेएबल बाय द एम्प्लॉयर व्हॉट एव्हर डायरेक्टली ऑर थ्रू आउट फंड अदर दॅन अ रेकग्नाइज प्रॉव्हिडंट फंड. म्हणजे रेकग्नाइज प्रॉव्हिडंट फंड मध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर हे परक्युजिट्स आहे. हे काय, पर्क आहे. तर हे सुद्धा लक्षात राहू द्या. आता हे फीचर्स वगैरे परक्युजिट्स ते काय बघायची एवढी आवश्यकता नाही. आपण डायरेक्ट जाऊया परक्युजिट्स कडे. कोणकोणते परक्युजिट्स आहेत. फीचर म्हणजे त्याची लक्षणं, वैशिष्ट्ये हे बघायचं नाही, याच्यावर काही महत्वाचं असं विचारलं जाणार नाही. तर एकच मिनिट. वरचे फीचर्स आहेत. तर मोड्स म्हणजे टाइप्स ऑफ परक्युजिट्स. टाइप्स ऑफ परक्युजिट्स जसे अलाउन्सेसचे टाइप्स बघितले आपण, किती, 3 बघितले. कोण सांगते 3 अलाउन्सेसचे टाइप्स? कोण सांगते? मयुरी. पहिला चाइल्ड एज्युकेशन अलाउन्सेस, हॉटेल एक्सपेन्स. नाही, ते नाही. अलाउन्सेस, फुल्ली टॅक्सेबल अलाउन्सेस, फुल्ली एक्झम्प्टेड अलाउन्सेस. मला वाटतं धनश्री तू नव्हती त्यावेळेस. फुल्ली टॅक्सेबल, फुल्ली एक्झम्प्टेड आणि पार्टली टॅक्सेबल और पार्टली एक्झम्प्टेड असे 3 अलाउन्सेस बघितलं होतं, बरोबर ना. तसंच या ठिकाणी परक्युजिट्सचे सुद्धा फुल्ली टॅक्सेबल परक्युजिट्स, फुल्ली एक्झम्प्टेड परक्युजिट्स, पार्टली टॅक्सेबल परक्युजिट्स और पार्टली एक्झम्प्टेड परक्युजिट्स असे ह्याचे काय असणार आहेत, टाइप्स असणार आहेत. सर्वांनी 1 मिनिट कॅमेरा चालू करा, मला प्रेझेंट घेऊ दे. बघा, तर याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा फुल्ली टॅक्सेबल परक्युजिट्स बघायचे, ज्याच्यावर आपल्याला टॅक्स काय करावा लागणार आहे, भरावा लागणार आहे. तर कोणकोणते परक्युजिट्स आहेत तर ते बघा. एनी सम पेड बाय द एम्प्लॉयर इन रिस्पेक्ट ऑफ ऑब्लिगेशन विच वुड बी हॅव बीन पेएबल बाय द असेसी. असेसीच्या वतीने, असेसी म्हणजे कर्मचाऱ्याच्या वतीने मालकाने जर काही पैसे पेड केले, तर फॉर एक्झाम्पल त्यांनी म्हटले पेमेंट ऑफ एम्प्लॉईज क्लब असेल, हॉटेलचं बिल असेल किंवा क्रेडिट कार्डचं बिल असेल, हे क्रेडिट कार्ड, हॉटेल बिल कर्मचाऱ्याने पेड करायला पाहिजे, पण त्याच्या वतीने जर ते एम्प्लॉयरने पेड केलेलं असेल तर ते फुल्ली टॅक्सेबल आहे. पेमेंट ऑफ एनी लोन, कर्मचाऱ्याचं लोन जर एम्प्लॉयरने पेड केलं तर फुल्ली टॅक्सेबल. पेमेंट ऑफ एज्युकेशन एक्सपेन्सेस, कोणाचे, कर्मचाऱ्याचे एज्युकेशन एक्सपेन्सेस किंवा चिल्ड्रन एज्युकेशन एक्सपेन्सेस जर समजा एम्प्लॉईने पेड केले तर फुल्ली टॅक्सेबल. आता
एज्युकेशन एक्सपेन्सेस आणि एज्युकेशन अलाउन्स याच्यामध्ये फरक आहे बरं का. अलाउन्स हा भत्ता आहे आणि एक्सपेन्सेस हा खर्च आहे, लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर पेमेंट ऑफ द बिल ऑफ एम्प्लॉई इन रिस्पेक्ट ऑफ गॅस, इलेक्ट्रिसिटी ऑर वॉटर. म्हणजे कर्मचाऱ्याच्या वतीने गॅसचं बिल असेल, इलेक्ट्रिसिटीचं बिल असेल किंवा वॉटरचं बिल असेल, जर ते एम्प्लॉयरने पेड केलं तर फुल्ली टॅक्सेबल आहे. त्याच्यानंतर सर्वंट फॅसिलिटी. सर्वंट फॅसिलिटी म्हणजे काय, तुम्हाला गार्डनर म्हणजे बागकाम करणारा, स्वीपर किंवा वॉचमेन किंवा कुक. वॉचमेन म्हणजे आपण त्याला वॉचमेनला वॉचमेनच म्हणतो, कुकला काय म्हणतो, काय स्वयंपाक करणारा व्यक्ती म्हणतो. तर ही जर फॅसिलिटी दिलेली असेल तर ती काय आहे, फुल्ली टॅक्सेबल आहे. त्याच्यानंतर प्रोफेशनल टॅक्स. आता प्रोफेशनल टॅक्स कर्मचाऱ्याने पेड करायला पाहिजे. ई पेड बाय द एम्प्लॉयर. एम्प्लॉयरने पेड केला तर तो काय, फुल्ली टॅक्सेबल. फर्स्ट ऍडेड इन द ग्रॉस सॅलरी. हा ग्रॉस सॅलरी मध्ये ऍड करावा लागतात. हे तुम्हाला मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना व्यवस्थित समजून सांगेन. अँड देन आफ्टर याला डिडक्शन अंडर सेक्शन 16 सबसेक्शन 2 च. त्याच्यानंतर इन्कम टॅक्स पेड. इन्कम टॅक्स पेड केला कुणी, एम्प्लॉयरनी. कोणा पेड करायला पाहिजे होता, कर्मचाऱ्यांनी पेड करायला पाहिजे होता, एम्प्लॉयनी पेड करायला पाहिजे होता. पण त्याच्या वतीने कर्मचाऱ्याने जर पेड केला तर काय, हे फुल्ली टॅक्सेबल परक्युजिट्स आहे. त्याच्यानंतर वेअर एज्युकेशनल फॅसिलिटीज प्रोव्हाइडेड टू मेंबर ऑफ एम्प्लॉईज हाऊसहोल्ड अदर दॅन चिल्ड्रेन. म्हणजे एम्प्लॉईच्या घरातील कोणत्याही कर्मचाऱ्याला किंवा एम्प्लॉईला एज्युकेशनल फॅसिलिटी जर दिली तर ती काय असणार आहे, फुल्ली टॅक्सेबल असणार आहे. अदर दॅन चिल्ड्रेन, मुलं सोडून, त्याची मुलं सोडून भाऊ बहीण मिसेस कोण असेल त्यांना जर एज्युकेशनल फॅसिलिटी प्रोव्हाइड केलेली असेल, कुठं, कंपनीच्या शाळा वगैरे असं बघा, जसं आपल्याकडे असते कारखान्याची शाळा म्हणतो आपण, बरोबर ना, त्या पद्धतीने. त्याच्यानंतर रिएम्बर्समेंट ऑफ स्कूल फीज. तर हे सुद्धा क्लब एक्सपेंडिचर अमाऊंट यूज फॉर बिझनेस पर्पज लेस एम्प्लॉईज अमाऊंट रिकवर्ड फ्रॉम द एम्प्लॉई. तर हे नंतर सांगेल मी तुम्हाला. रिएम्बर्समेंट ऑफ क्लब सबस्क्रिप्शन फुल्ली टॅक्सेबल. फ्री पर्सनल अटेंडन्स फुल्ली टॅक्सेबल. फ्री हॉलिडे होम फॅसिलिटी दिलेली असेल, फुल्ली टॅक्सेबल असणार आहे. मेडिकल हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम म्हणजेच LIP म्हणजे काय, तुमचा मेडिकल क्लेम आहे आणि त्याचा हप्ता जर एम्प्लॉईच्या वतीने कोणा पेड केला, कंपनीने पेड केला तर फुल्ली टॅक्सेबल. नॉट डिपेंडेड ऑन हिम, ब्रदर वगैरेचं जर असेल तरी सुद्धा. LIC प्रीमियम पेड बाय एम्प्लॉयर ऑन लाईफ ऑफ हिज एम्प्लॉई. एम्प्लॉई म्हणजे कर्म. आता इथं पहा, हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम ब्रदर म्हणजे भावाचा हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम, जो भाऊ त्याच्यावर डिपेंड नाही असा त्याचा LICचा हप्ता म्हणजे प्रीमियमचा हप्ता जर पेड केला तर फुल्ली टॅक्सेबल. एम्प्लॉईचा म्हणजे कर्मचाऱ्याचा मेडिकल क्लेम LIC प्रीमियम जर पेड केला, मग कर्मचारी असेल किंवा स्पाऊस म्हणजे त्याची पत्नी म्हणजे सहपत्नी असेल, त्याला आपण चिल्ड्रेन वगैरे, चिल्ड्रेन म्हणजे मुलं, तर यांचा सगळ्यांचा जर LIP पेड केला तर फुल्ली टॅक्सेबल. ॲन्युटी फ्रॉम प्रेझेंट एम्प्लॉयर, तर हे सुद्धा काय असणार आहे, फुल्ली टॅक्सेबल असणार आहे. आणि आता आपल्याला इथनं पुढचा जो भाग बघायचा आहे तो फुल्ली एक्झम्प्टेड परक्युजिट्स, ते आपण पुढच्या लेक्चरला बघूया. आज आपण थांबूया. समजतंय का सर्वांना, का सगळंच डोक्यावरनं चाललंय? बोला, 1 मिनिट राहिलं शेवटचा. समजतंय सर.